म्हणजे फक्त शरीर संबंध असा विचार करतात किंवा मग लाज, भीती, संकोच, चुकीची माहिती हे सगळं का बरं तयार होतं? नाही, जनरली आपल्या इथं सेक्स एज्युकेशन घेण्याची एक जी पद्धत आहे ती आपल्या आपल्या मित्राकडून मिळते. त्या मित्रालाच प्रॉपर नॉलेज नसतं. तो मित्रच म्हणजे आपल्याला शिकवत असतो की हस्तमैथुन कसं करायचं, काय करायचं. मग त्या हस्तमैथुनाबद्दल आपल्या मनामध्ये खूप शंका कुशंका असतात की मी हस्तमैथुन करायचं का नाही करायचं, किती वेळा करायचं, यांना काहीच कल्पना नसते. आता इथं दोन लोक म्हणजे डॉक्टर लोकांचे गट आहेत. एक म्हणतो की हस्तमैथुन केल्याने काहीच होत नाही आणि दुसरा गट म्हणतो की हस्तमैथुन अजिबात नाही करायला पाहिजे, वीर्यनाश अजिबात नाही करायला पाहिजे. आता असं आहे की आज प्युबर्टी डेव्हलप होते वयाच्या म्हणजे 13व्या-14व्या वर्षी आणि लग्न व्हायला लागले 30 ते 32 वर्षामध्ये. आता 15 वर्षाचा जो काळ आहे तो जो काळ त्यांनी कसा काढायचा? विदाऊट मास्टरबेशन कोणी हा काळ काढू शकत नाही. तर काय असतं की आमचं ॲज अ म्हणजे सायन्स आज काय म्हणत आहे की जर तुम्ही नॉट मच फ्रिक्वेंटली पण जर आठवड्यातून एखाद्या वेळेस जर तुम्ही तुमच्या वीर्याला वाट मोकळी करून दिली तर तुमची लैंगिक इच्छा कमी होते, तुमच्या लैंगिक व्याधी कमी होतात, नाहीतर लोक रेपच करतील. तर काय असतं की 15 वर्षाचा काळ विदाऊट मास्टरबेशन काढणं हे कोणालाच शक्य झालेलं नाही आहे आणि होणार पण नाही आहे. ही आपली एक नैसर्गिक भावना आहे. जर तुम्हाला मी सांगितलं की आज म्हणजे आजपासून तुम्हाला जेवणच करायचं नाही आहे, तुम्ही 1 दिवस जेवण नाही करणार, 4 दिवस जेवण नाही करणार, पण 5व्या दिवशी चोरून पोरून काही पण तुम्ही म्हणजे जेवण करणार म्हणजे करणारच. तर माझा बोलण्याचा उद्देश असा आहे की मास्टरबेशनबद्दल पण गैरसमज खूप आहेत. स्वप्नदोषाबद्दल पण गैरसमज खूप आहेत. आपण वैवाहिक जीवनामध्ये कसं पुढं जायचं याच्याबद्दल लोकांना नॉलेज नाही आहे आणि त्याच्यामुळंच आज आपल्या समाजामध्ये जे की इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे किंवा शीघ्रपतनाची व्याख्या आहे याच्यामध्ये खूप म्हणजे तफावत आहे आणि त्याच्यामुळंच आज आपल्या समाजामध्ये हे समजुतातून जे काही पेशंट निर्माण होत आहेत आणि तेच पेशंट माझ्या क्लिनिकला येतात. पण जेव्हा केव्हा माझ्या क्लिनिकला पेशंट आलेत तेव्हा माझं प्राईम म्हणजे एकदम म्हणजे कर्तव्य असतं की यांना प्रॉपर मार्गदर्शन देणं, प्रॉपर काउन्सिलिंग करणं आणि जे काही त्यांचे गैरसमज असतील त्यांना चांगल्यात चांगलं त्यांना एक्सप्लेनेशन देणं किंवा दूर करणं. जर बऱ्याच गोष्टी अशा असतात की आमच्या पेशंटचे आम्ही गैरसमज जर दूर केले तर मला वाटतं की त्यांना माझ्या क्लिनिकच्या बाहेर गेल्यानंतर असं वाटतं की आपल्याला कोणताही आजार नाही, आपल्याला फक्त धीर देण्याची गरज असते. अगदी बरोबर.